नव्या दिवसाची नवी बातमी। पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणाची पुनरावृत्ती झाल्याचं पाहायला मिळत आहे। इंजिनियर असलेल्या एका विवाहितेने सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचं समोर आलंय। महिलेच्या सासरच्या मंडळींनी अनेक मागण्या केल्या होत्या। या मागण्या विवाहित महिला दीप्ती चौधरीच्या कुटुंबियांनी पूर्ण देखील केल्या, पण दीप्तीचा सतत अपमान करणे, तिला घालून पाडून बोलणे या सर्वाला कंटाळून तिने आत्महत्या केली। तिच्या आत्महत्येने पुण्यात खळबळ माजली आहे। आता महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दीप्तीच्या कुटुंबियांची भेट घेतली। या प्रकरणी उरुळी कांचन पोलिसांनी 4 जणांवर गुन्हा दाखल केलाय। दीप्ती चौधरीने आत्महत्या केल्यानंतर उरुळी कांचन पोलीस आणि रुपाली चाकणकर कुटुंबियांच्या भेटीला गेल्या आहेत। त्यांनी दीप्तीच्या कुटुंबियांची मागण्या ऐकून घेतल्या। राजकीय हस्तक्षेप वाढला असल्यामुळे आरोपीवर कारवाई होत नाही असा आरोप दीप्तीच्या कुटुंबियांनी केलाय। रुपाली चाकणकर दीप्ती चौधरीच्या कुटुंबियांशी बोलत असताना म्हणाल्या, कुठल्याही महिलेला किंवा लेकीला त्रास झाला तर तिने तातडीने कळवायला हवे। आपण ठामपणे तिच्या पाठीशी आपण उभे राहायला हवे। तुम्ही पोलिसांकडे तक्रार दाखल केली, त्यासाठी अनेक पथक आहेत। सासरी नांदणाऱ्या लेकीला त्रास झाला तर तिच्यासाठी काय, तर तिच्यासाठी काही व्यासपीठे आहेत। वन स्टॉप सेंटर पासून अगदी तिचे आणि तिच्या कुटुंबियाची काउन्सिलिंग करणे, तिला वकील देण्यापासून शेवटच्या क्षणापर्यंतची तिची लढाई लढवण्यासाठी मोफत वकील असतात। हे सर्व गोपनीय ठेवलं जातं। अगदी आई वडिलांशिवाय कोणालाही माहीत नसतं। ती वन स्टेप सेंटरमध्ये जाऊन तक्रार करू शकते। पुढे त्या म्हणाल्या, आमची टीम वेगळ्या पद्धतीने काम करते। कायदा हा खूप कठोर आहे। कायद्याच्या चौकटीतून या सगळ्या प्रक्रिया होत राहतात। महाराष्ट्रातील कायदा हा भारतातील सर्वात सक्षम काम करतो। म्हणून तुम्हाला काही शंका असती तर जरूर सांगा। या आधीचे 2 आरोपी आपल्या पीसी मध्ये आहेत। आपणच आपल्या लेकींच्या पाठीमागे ठामपणे उभे राहू। आता आपणच ही शपथ घेऊया। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।